नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरसकट पीक विमा वाटप सुरूला आहे आणि फक्त याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा हा जमा होणार आहे आणि यादीसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे। तर हे आपण मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। मित्रांनो, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून बीड जिल्हा प्रशासनाने केलेले दिसत आहे। बीड जिल्ह्यातील एकूण 87 मंडळांमध्ये जवळपास 25% सरसकट पीक विमा वाटप मंजूर झालेले आहे। तातडीने पीक विमा कंपनीने याबाबत अग्रिम पीक विमा वितरित करण्याचे निर्देशही बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिलेले आहेत। याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली पण आहे। त्यामुळे फक्त बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार असं बोललं जात आहे। आणि 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यातील दुष्काळी भागातील परिस्थितीचा आढावा घेतला होता। यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्ह्यातील प्रशासनाने तंतोतंत पालन केलेले दिसत आहे। जिल्ह्यातील खास करून सोयाबीन या उत्पादनाच्या बाबतीत पावसाचा दीर्घकालीन खंड पडत गेल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात आलेले आहेत। सगळ्या 11 बीड जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने अंतरिम दिलासा म्हणून बळीराजाला अग्रिम सरसकट पीक विमा वाटप लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी 7 दिवसांच्या आत महसूल विभाग आणि कृषी विभाग तसेच पीक विमा कंपनीने एकत्रितपणे सर्व करून लवकर अहवाल सादर करावा व तसेच अग्रिम विमा देण्याचा निर्णय घ्यावा असे निर्देश कृषी मंत्री यांनी दिलेले आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।